नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे ठाणे शहर पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. ग्राउंडचे मार्क विद्यार्थ्यांचे कळत आहेत. तर आपण प्रत्येक दिवशी कसे-कसे विद्यार्थ्यांना मार्क पडत आहेत आणि त्याच्यामध्ये ट्रेंड काय राहू शकतो, की कट ऑफसाठीचा. तर हे सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर आज काय करूयात आपण, की आता सध्याच्या व्हिडिओमध्ये मी काय करत आहे, की तुम्हाला 25 तारखेचे जे मार्क विद्यार्थ्यांना ग्राउंडचे मार्क कळालेले आहेत. तर त्यांची तुम्हाला मी यादी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे 25 तारखेला ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड झालेले आहे, त्यांची ही यादी आहे. तर बघू शकता इथं हे यादीनुसार बघितलं, की जी ठाणे शहर पोलीस भरती जी आहे ती 19/6 रोजी घेण्यात येत आहे. ओके. आणि त्याच्यानंतर दिनांक 25/6 रोजी घेतलेल्या उमेदवाराची चाचणी ही प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता या चाचणी नंबरमध्ये आता बघा यांनी काय केलेत, की सीरियल नंबर आणि इथे मार्क दिलेले आहेत. तर ही यादीमध्ये जर बघाल तुम्ही तर एका दिवशी 25 तारखेला जर पाहिलं तर टोटल किती विद्यार्थ्यांनी दिलेले ग्राउंड 960 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेला आहे. आता इथं जर बघितलं तुम्ही आता एनालिसिस करता मी ऑलरेडी एनालिसिस केलेली आहे याच्यावरती. तर तुम्ही जर बघाल इथं तर 40 आणि 40 पेक्षा जास्त मार्क लक्षात घ्या 40 आणि 40 पेक्षा जास्त आहे. हे विद्यार्थी तुम्हाला बघतील की 5 ते 10% विद्यार्थी तुम्हाला भेटतील. पूर्ण याच्यामध्ये. तर बघा इथे 44 आहे, इथे 40 आहे, इथे 40 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या शीटवरती 42 आहे, 45, 42 त्याच्यानंतर इथं 43 आणि 47. 47 मार्काचा या इथे टॉपर दिसू शकतो आपल्याला. त्याच्यानंतर 43 दिसेल. त्याच्यानंतर इथे 41, 45, 40, 40. तर हे जवळपास 10% विद्यार्थी तुम्हाला या शीटवर तुम्हाला भेटतील. 10% भेटतील. आता जर तुम्हाला जर मेजर हे जर बघितलं आता इथं सेम तुम्हाला या पेजवरही तसंच रिपिटिशन तुम्हाला दिसेल. 43, 43, 41 त्याच्यानंतर जर बघितलं इथं तर 45 त्याच्यानंतर 42, 41, 47 41, 40 इथं 41 परत, इथं 45, 41, 44, 41 अशी. तर एव्हरेज सांगत आहे मी तुम्हाला. सगळ्या पेजवरचं सगळं मिळून. नाही तर एखाद्या पेजवर तर जास्त असू शकते, एखाद्या कधी कमी असू शकते. एक 10% विद्यार्थी असे आहेत ज्यांना की मार्क जे पकडाल ते 40 आणि 40 पेक्षा जास्त असणार आहेत. जो टप्पा आहे, मेजर जर बघितलं तुम्ही जास्तीत जास्त मार्क, तर ते विद्यार्थी 30 ते 40 दरम्यान असणार आहेत. 30 ते 40 मध्ये आहेत आणि हेच विद्यार्थी ठरवणार आहे की कट ऑफ किती असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 40 आणि 40 पेक्षा जास्त आहेत, त्या नक्कीच काय करतील कुठल्याही कॅटेगरीचे असू दे, ते तुम्ही ग्राउंडसाठी ते एलिजिबल राहणारच आहेत. त्याच्यानंतर जो कट ऑफ जो लागू शकतो, तो तुम्हाला बघू शकता की एखाद्या कॅटेगरीचा विद्यार्थी 35 आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर तो म्हणजे काठावरती असणारा विद्यार्थी असू शकणार आहे. 35 आणि 35 पेक्षा जास्त असेल तर. आता ते काय करतं की प्रत्येक सिटीच्या म्हणजे याच्या ज्या जागावरती हे करतं एनालिसिस होतं की ते विद्यार्थी म्हणजे 25 आणि 25 पेक्षा जास्त असेल, लक्षात घ्या. तर सॉरी 35 आणि 35 पेक्षा जास्त असेल, तर ते याच्यावरती राहते प्रत्येक कॅटेगरीच्या जागावरती डिपेंड आहे, की त्यांना होऊ शकतं का नाही ते. पण 35 आणि 35 पेक्षा ते काठावर पकडू शकता सध्याच्या कंडिशनला. या जेवढे झालेले आहेत त्याच्यानुसार मी सांगू शकतो हे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.